नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. अधिक महिन्यात अजूनही दीपदान केलं नसेल तर अधिक अमावस्येच्या दिवशी 33 पिठाचे दिवे बनवून दीपदान करा. कारण अमावस्येला दीपदान करणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं. एवढंच नाही तर घरातील या विशेष 5 ठिकाणी दिवे लावल्याने अनेक जन्माची पापं नष्ट होतात असं धर्मग्रंथात सांगितलं आहे. इतकंच नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास घरात कायम राहतो असं म्हटलं जातं. पण हे 33 दिवे कसे बनवायचे, कोणत्या पिठाचे बनवायचे, घरातील ते 5 विशेष ठिकाणं कोणती आहेत, दीपदान करताना कोणती चूक टाळावी, ही संपूर्ण माहिती आज आपल्याला जाणून घ्यायची आहे. आणि अधिक महिन्याचे महत्त्व तुम्हाला वेगळं सांगायला नको. भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेला हा महिना अधिक पुण्यदायी मानला जातो. आता सर्वात आधी समजून घेऊया की आपण 33 दिवे अधिक महिन्यात का लावावे. तर आपल्याला सनातन धर्मामध्ये 33 या अंकाला अत्यंत पवित्र स्थान दिले गेले आहे. आपल्याकडे 33 कोटी देवांना मानले जाते. 33 म्हणजे या 33 कोटी देवांचे प्रतीक असं म्हणतात. तर दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमावस्येच्या दिवशी हा अंधार आपल्या आयुष्यातील अज्ञान, संकट, गरिबी हे जे प्रतीक आहे ते मानलं गेलं आहे तर ते दूर करतं. ते 33 दिवे म्हणजे साक्षात ज्ञानाचा, सकारात्मकतेचा आणि दैवी शक्तीचा प्रकाशच मानला जातो. आता जेव्हा आपण हे दीपदान करत असतो तेव्हा तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या घरातील संकटांचा अंधार कायम दूर होतो असं म्हणतात. अधिक महिन्यात आपण जे काही लहान मोठे दान करतो त्याचं फळ आपल्याला अनेक पटींनी मिळतं, अशी आपल्या पूर्वजांची दृढ श्रद्धा आहे. आता सोमवती अमावस्या ही सोमवारी आलेली आहे. तर 33 पिठाचे दिवे बनवून दीपदान अमावस्या तिथी सुरू झाल्यानंतर आणि सोमवती अमावस्येच्या दिवशीच करणं हे अधिक शुभ मानलं जाते. मात्र अनेक कुटुंबामध्ये अमावस्या तिथी रविवारपासून सुरू होत असेल आणि सोमवारी संपत असेल तर धार्मिक दृष्टिकोनातून अमावस्या तिथीला प्राधान्य दिलं जातं, आता वाराला नाही. म्हणून अमावस्या तिथी रविवारी सुरू झाली आणि सोमवारीही असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजे सोमवारी दीपदान करणं अधिक महत्त्वाचं आहे आणि ते उत्तम मानलं जातं. आणि जर सोमवारी तुम्हाला वेळ मिळाला नसेल अमावस्येच्या तिथीला तर रविवारीसुद्धा दीपदान करता येईल. पण सोमवती अमावस्येचा विशेष योग लाभ जो आहे तो घ्यावा मला असं वाटतंय. तर सोमवारी सकाळी आणि तिथी संपण्यापूर्वी दीपदान करणं अधिक सोयीस्कर मानलं जातं. आता अधिक महिन्याच्या सोमवारी अमावस्येबद्दल संपूर्ण माहिती तिथून जी आहे ती जाणून घ्यायची असेल तर त्यासंबंधी मी माझ्या चॅनेलवरती जो व्हिडिओ आहे तर ते दिलेले आहे ते तुम्ही पाहू शकता. आता 33 पिठांच्या दिव्यांचे दीपदान हे अमावस्या तिथीमध्ये कधीही करता येते. मात्र यावेळी सोमवती अमावस्येचा दुर्मिळ योग जुळून आल्याने सोमवारीच हे दीपदान करावं. त्यामुळे अमावस्या आणि सोमवती या दोन्हीचं पुण्य प्राप्त होतं अशी धार्मिक मान्यता आहे. आता जाणून घेऊया की 33 पिठाचे दिवे कसे तयार करायचे. ही कृती अगदी सोपी आहे, घरातल्या माता भगिनी सहज करू शकतात अशी आहे. त्यासाठी थोडं गव्हाचं पीठ घ्यायचं. त्या गव्हाच्या पिठामध्ये गूळ आणि तूप मिसळून ह्याचं पीठ मळून घ्यायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, या पिठात आपल्याला मीठ अजिबात घालायचं नाही. त्यानंतर मळलेल्या पिठापासून 33 छोटे छोटे आणि सुंदर दिवे तयार करायचे. प्रत्येक दिव्यामध्ये कापसाची एक लांब उभी वात ठेवायची आणि त्यामध्ये तूप घालायचं किंवा तिळाचे तेल जे आहे ते तुम्ही घालू शकता. संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी हे दिवे प्रज्वलित करावे. आता सर्वात महत्त्वाचा भाग दिव्याचे पूजन आणि संकल्प. आता दिवे फक्त बनवून चालणार नाही तर त्याची शास्त्रोक्त पूजा करणे आवश्यक आहे. त्यासाठी काय करायचं तर एका छोट्या आणि स्वच्छ ताटात हे 33 दिवे व्यवस्थित मांडून घ्या. त्यानंतर प्रत्येक दिव्याला मनोभावे हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करा. देवाचे नामस्मरण करा, सुंदर फुले अर्पण करा. दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे. आता संकल्प कसा करावा तर आपल्या उजव्या हातात थोडंसं स्वच्छ पाणी घ्यायचं, अक्षदा घ्यायच्या, डोळे बंद करायचे आणि म्हणायचं, माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, घरात सुख शांती नांदण्यासाठी आणि माझ्या पितरांच्या मुक्तीसाठी मी आज हे 33 दिव्यांचे दीपदान करत आहे. ही प्रार्थना करून पाणी आणि अक्षदा ताटाच्या बाजूला जमिनीवर सोडून द्यायच्या आणि दिवे लावताना आपण पुढील मंत्राचा जप करावा. ओम दीप ज्योती परब्रह्म
दीपज्योती जनार्दन दीपोहरतोम पापम दीपज्योती नमोस्तुते. तर बघा, जर तुम्हाला हा मंत्र म्हणता येत नसेल, कठीण वाटत असेल, तर अगदी सोपा आणि तितकाच प्रभावी शाली जो मंत्र आहे ओम पितृभ्यो नमः, हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. आपण संपूर्ण दिवे प्रज्वलित करावे. आता आपल्या मनात एक शंका नक्कीच आली असेल की काही कारणास्तव आम्हाला 33 दिवे बनवणं शक्य नसेल तर काय करावं? तर त्यासाठी अजिबात चिंता करू नका. आपलं शास्त्र ना खूप लवचिक आहे. जर तुम्हाला 33 दिवे बनवणं शक्य नसेल तर तुम्ही 5, 11 किंवा 21 या संख्येनुसार जितके बनवणं शक्य असतील तितके तुम्ही दिवे लावावेत. आणि अधिक महिन्यात 21 दिव्यांचं दीपदानसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. यासंबंधीची वेगळीसुद्धा तुम्हाला माहिती माझ्या चॅनेलवरती मिळेल. कारण देव आणि आपले पितर आपली भावना पाहतात, दिव्यांची संख्या नाही. मात्र कोणतेही उपाय करताना आपली भक्ती आणि श्रद्धा खरी असली पाहिजे. आता अनेकांना हा प्रश्न पडतो की 33 दिवे पूजेनंतर नेमके कुठे ठेवायचे, कोणाला द्यायचे? तर त्याचे आपण शास्त्रात 3 मार्ग सांगितले आहेत. ते तुम्हाला सोपे पडतील ते तुम्ही करू शकता. सर्वात पहिला आणि उत्तम मार्ग म्हणजे दिव्यांचं दीपदान आपल्याला घरीच पाण्याच्या ठिकाणी करू शकता. तर आपल्या घराजवळ मंदिर असेल तर त्या मंदिरात आपण हे दान करू शकता. त्याचबरोबर जर आपल्या घराच्या आसपास एखादी पवित्र नदी किंवा जलाशय असेल तर नदीकाठी जाऊन हे दीपदान करू शकता. अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. हे 33 दिव्यांचं दीपदान आपण एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकता. त्याचबरोबर त्याला दक्षिणा आणि नारळसुद्धा द्या. तसेच बघा, अधिक महिन्यात हे दान केल्याने अधिक पटींनी पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. आता हे दान करून झाल्यानंतर 5 ठिकाणी आपल्याला तेलाचे दिवे ठेवायचे आहेत. 33 दिवे दान केल्यानंतर अमावस्येच्या रात्री घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी घरातील 5 विशेष ठिकाणी हे दिवे लावावे लागतात. जसे वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. घराच्या दक्षिण कोपऱ्यात किंवा दक्षिण दिशेला तोंड करून आपण तेलाचा एक दिवा लावावा आणि आपल्या पितरांचे मनोभावे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. दुसऱ्या ठिकाणी तुळशीजवळ, कारण तुळस ही साक्षात देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं, तुळशीपाशी तुपाचा दिवा लावावा. घरात सकारात्मक ऊर्जा राहते, माता लक्ष्मीची कृपा सदैव टिकून राहते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर घराच्या मुख्य उंबरट्यावर आपण 2 बाजूला 2 दिवे लावू शकता. आपल्या घराचा उंबरटा हा नकारात्मकतेला रोखणारा मुख्य रक्षक मानला जातो. उंबरट्यावर दिवा लावल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी प्रवेश करते असं म्हणतात. त्याचबरोबर आपल्या घरात ज्या ठिकाणी माठ ठेवलाय किंवा पाण्याच्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी एक छोटा दिवा प्रज्वलित करावा. जलतत्व आणि पितरांचा थेट संबंध मानला जात असल्यामुळे हा उपायसुद्धा अत्यंत शुभ मानला जातो. त्याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुपाचा दिवा लावू शकता. शक्य असल्यास जवळच्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन दीपदान करावं. कारण पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवांचा व पितरांचा वास असतो असं मानलं जातं. जर जवळपास तुम्हाला पिंपळाचे झाड नसेल तर काळजी करू नका. जवळच्या कोणत्याही मंदिरात आपण दीपदान करू शकता. त्याचबरोबर 33 पिठाचे दिवे हे अधिक महिन्याच्या दीपदानासाठी वापरले असतील तर ते दिवे दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली ठेवावे. किंवा अनेक ठिकाणी अशी धार्मिक परंपरा आहे, पिठाचे दिवे प्रज्वलित केल्यानंतर ते पक्षी, मुंग्या, गायी किंवा इतर प्राण्यांना खाण्यासाठी द्यावेत. यामागील भाव असा की दीपदानाचं पुण्य किंवा अन्नदानाचं पुण्य दोन्ही मिळावं अशी लोकमान्यता आहे. की दीपदानामुळे अंधकार दूर होऊन पितरांचा प्रकाश अर्पण बघा केला जातो. पिठांचे दिवे, कणकेचे दिवे किंवा त्यातील अन्नघटक प्राणी पक्ष्यांना दिल्यास अन्नधान्याचे बघा पुण्य मिळतं. मुंगी, पक्षी, गाय यांना अन्न दिल्यास सर्व जीवांमध्ये परमेश्वराचं रूप पाहून सेवा केल्याने पुण्य प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे. आता बघा, विशेषतः अमावस्येच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, पक्ष्यांना दाणे टाकणे, गाईला चारा खाऊ घालणे आणि गरजू व्यक्तींना भोजन देणे हे पितृकार्याशी जोडले गेले. हे सर्व उपाय आणि दीपदान करताना शेवटी हात जोडून एक छोटी आणि मनापासून प्रार्थना करावी की हे ईश्वरा, आमच्या पितरांना सद्गती लाभू द्या, आमच्या कुटुंबावर तुमचे आशीर्वाद कायम राहू द्या, आमच्या घरात सुख, शांती आणि आरोग्य, समृद्धी नांदून द्या. कारण मनात
असलेली प्रार्थनाच तुमचे जे खरे पुण्यकर्म ठरवते. तर तुम्ही यंदा अधिक अमावस्येला 33 दिव्यांचे दीपदान करणार आहात का? आणि या 5 ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही दिवा नक्की लावणार आहात? कमेंटमध्ये उत्तर द्यायला विसरू नका. मग तुम्ही अधिक महिन्यात 33 दिव्यांचे दान केलं आहे का? कमेंट करून हेही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका तर बाजूला असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवर जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.